नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? जंगल. आणि हा जंगलचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता धडाचा मध्ये सुरुवात होत आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. वह हृदय स्वर सो सांधती हुई उसे समझाने लगती है. आणि ती खूपच रडत होती आणि त्याबद्दलही ते त्यांना समजावून लागली. कोणाला? पियुषला सांगितले. बघा, रोते नाही पियुष, सोनू को दुख होगा. आणि ते काय म्हणाले की रोते नाही, रडू नाही पियुष, कारण की तू रडणार तर सोनू यांना खूपच दुःख होणार. काय म्हणाले की सोनू यांना खूपच दुःख होणार, तर तू रडू नये, कारण की तू रडणार तर त्यांना पण चांगले नाही असणार. सोनू तुम्हें हमेशा हसते देखना चाहता था ना. आणि त्याने काय म्हणाले की सोनू सोनू यांनी सगळं म्हणजे सोनू याने सतत तुला हसायचा म्हणजे आनंदीने राहायचा किंवा हसायचा हा पाहत होता ना, सांगितले की नाही असं त्यांनी बोलले. मोनू उनकी गोदी में मुंह सटाए उनके चेहरे को देख रहा था. आणि मोनू काय करत होता? इथे जे आजी जे आहे ते पियुषला समजावत होते, त्याबद्दल मोनू का पाहत होता? त्यांचं गोदीवर किंवा त्यांच्या मांडीवर अजून मूठ टाकून त्यांच्या चेहरेवर त्यांच्या चेहरेवर किंवा तोंडावर एक दृष्टीतून पाहत होता. कळलं की नाही? हो. बघा इथे अजून बिटर बिटर दृष्टी, बिटर बिटर दृष्टी आंसुओं से भरी हुई थी. म्हणजे त्याचा जे नजर होता त्या आंसुआत भरलेल्या होत्या, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेला होता. जानवर भी रोते हैं पहली बार. आणि त्यांनी काय पाहिले की जानवर पण रडत आहे, ते पहिली बार त्यांनी बघितले. उन्होंने किसी जानवर को रोते हुए देखा है, असं त्यांनी पाहिले की तुम्ही कोणाही जानवरला रडातला बघितलेले आहेत का, असं त्यांनी सांगितले. मोनू की हथेली में हलके हाथों से दबोचकर उन्होंने उसे सीने से सटा लिया. आणि मोनू त्याचं हथेली म्हणजे हातावर हस्तवर त्यांचं हडके हातातून पकडून त्यांना दबोचून आपल्या सीनावर लागत होते. हिचकिया भर रहा था सोनू. आणि खूपच रडत होता आणि खूप जोरातून हिचकी भरत होता मोनू. काली बदली उनके चेहरों पर उतर आई. आणि काली बदली म्हणजे जसा तुमच्या जीवनात कधी दुःख येतात तर कसं आपण बोलतात का हा काळी बदली झालेली आहे, म्हणजे काळा बादल आलेला आहे, त्याबद्दलही त्यांच्या चेहऱ्यावर काळा बादल उतरलेला होता असं त्यांनी सांगितले आहे. आता बघा इथे, अणिमा जोशी के मोबाइल से उन्होंने बेटे शैलेश को दफ्तर में खबर कर देना उचित समझा. अणिमा जोशी यांचा मोबाईलवर त्याने आपलं मुलं शैलेश यांना दफ्तरमध्ये खबर हा जे खबर आहे ते देऊन उचित समजले होता, कारण की त्यांना असा माहीत झालेला होता की हा मी नाही करू शकत किंवा हा मला खूपच परेशान झालेला आहे. आणि याबद्दल त्यांनी आपल्या मुलाला काय केलं? खबर दिली. न जाने परेशान तविषा ने शैलेश को फोन किया हो ना किया हो. आणि काय म्हणाले की ह्याची तनिषा खूपच परेशान झालेली आहे, त्याबद्दल त्यांना शैलेशला फोन केलेले आहेत की नाही याबद्दल त्यानेही शैलेशला कॉल किंवा फोन केले. शैलेश ने कहा था, ऐसा करे अम्मा, घर पहुंचे ही रही हैं आप, नीचे सोसाइटी में चौकीदार को कहकर सोनू को उठाकर अपार्टमेंट से लगे नाले में फेकवा दे. याबद्दल त्यांनी काय सांगितले आपली आईला, नीटप्रमाणे ऐकून घ्या. शैलेश यांनी सांगितले होते की अम्मा तुम्ही अशा करू शकता की तुम्ही घर पोहोचत आहे ना, म्हणजे तुम्ही घरी पोहोचत आहे तर त्याबद्दल तुम्ही आपली जे सोसायटी आहे त्यामध्ये जे चौकीदार आहे त्यांना सांगितलं किंवा त्यांना सांगून सोनूला हा जे आपला अपार्टमेंट आहे म्हणजे जिथे ती राहत आहे ते इमारत आहे त्या इमारतचा जवळ एक नाडा आहे त्यामध्ये त्यांना टाकू दे. कोणाला? ज्या मृत्यू झालेला आहे त्यांना टाकू दे, सोनूला टाकू दे असं त्यांनी सांगितले. बघा, उन्होंने शैलेश से स्पष्ट कह दिया था. आणि त्यांनी शैलेश यांना स्पष्ट सांगितले होते. काय सांगितले होते? बघा, छुट्टी लेकर वो फौरन घर पोहोचे. काय सांगितले होते की तुम्ही सुट्टी घेऊन घरी पोहोचा, लवकरच लवकर घरी पोहोचा. उनके घर पहुंचने तक पीयूष घर पहुंच चुका होगा. आणि त्यांचं घर पोहोचल्याबद्दल पीयूष घरी पोहोचलेला आहेत असं त्यांनी सांगितले.
नाले में वो सोनू को हरगिज नहीं पिकवा शकती. आणि त्याने काय बघितले, काय बोलले, की नाळेमध्ये सोनूला मी हरगिज नाही टाकू शकते. त्याने काय बोलला, नाळेमध्ये मी अ, सोनूला हरगिज नाही टाकू शकते. पीयूष सोनू को बहुत प्यार करता था. आणि पीयूष हा सोनूला खूपच प्रेम करत होता, खूपच प्रेम करत होता. इस स्थिति से भागने की बजाय उसका सामना करना ही बेहतर है. आपण कधीही स्थिती, हा जे परिस्थिती आहे त्यांचा, आपल्याला त्यांचा भागणं नाही करायचा, म्हणजे त्याच्यात भागू नाही, त्यांचा सामना करा. हा सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी आहे आणि हा सर्वश्रेष्ठ बेहतर आहे. सोनू को घर में न पाकर उसके अबोध मन के जिन सवालों से पूरे घर को टकराना होगा. आणि त्याने काय पाहिले, की सोनूला घरी नाही पाहिले, सोनू यांना घरी नाही पाहिले आणि ना पाहिलं ते अबोध आणि मनातून खूपच सवाल घेतलेले आम्हाला सांगणार आहे किंवा आम्हाला बोलणार आहे किंवा आम्हाला टोकणार आहे. तर याबद्दल उसे समजायला कठीण होगा. आणि त्यांना समजायला आपल्याला खूपच कठीण झालेलं आहे किंवा झालं आहे. जमादार को घर पोहोचते ही वे खबर कर देंगे. आणि त्याने काय म्हणाले, की जमादार हा घर पोहोचून मी त्यांना खबर केलेले जाणार आहे. उनकी इच्छा है घर की बच्चे की तरह सोनू का अंतिम संस्कार किया जाए. आणि त्यांची हा इच्छा होती, की घराचं जे मूल्य होते त्याप्रमाणे कोणताही मुलांना असं झालेलं होता, तर त्याप्रमाणे त्यांना आपण अंतिम संस्कार करायचं होतं. तर याबद्दल आम्ही पण सोनूचा अंतिम संस्कार करणार आहे. पोहोचता हूँ शैलेशने कहा. आणि तेवढ्यात शैलेशने काय सांगितले, की तुम्ही पोहोचा, मी पोहोचणार आहे, तर तुम्ही जाऊन घ्या, असं त्यांनी म्हणाले. तुम्हाला कळत आहे की नाही सगळं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपण अजून पाहणार आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. हा, उन्होंने पीयूष को समझा दिया था. आणि त्यांनी पीयूषला सगळं माहिती सांगितलेले होते किंवा समजून घेतलेले होते. तुम्हारे सोनू को जमीन में गाड़ने ले जा रहे. त्यांनी काय सांगितले, तुमच्या जे सोनू आहेत त्याला आपण जमीन यामध्ये गाडून जाणार आहे. तुम्हारे पापा नन्हे बच्चों की मौत होती है तो उन्हें जमीन में ही गाड़ दिया जाता है. आणि तुम्हारे म्हणजे तुमचं वडील यांनी सांगितले आहे, की जे नन्हे म्हणजे जे खूपच लहान मुले होतात त्यांची मृत्यू होता, तर त्यांना आपण असंही जमीनमध्ये गाडून देत आहे, असे त्यांनी सांगितले. कळलं की नाही? हो. बघा, दादी उसके दिल में दुःख क्यों था. आणि त्याला असं ठाऊक न होता, तर पियुषने त्याची आजीला एक प्रश्न विचारला. काय प्रश्न होता, की आजी, त्याचा दिलामध्ये दुःख म्हणजे त्याला हृदयामध्ये किती दुःख होता आणि का होता असं. उसे अपने माँ बाप से अलग जो कर दिया गया था. तेव्हा आजीने सांगितले, की त्यांना आपण आपल्या, की त्यांचा आई किंवा वडील बरोबर वेगळा केलेला होता ना म्हणून. किसने किया दादी. आणि तेवढ्यात तो म्हणाला, कोणाला सांगितलं, कोणी केला आजी. उस दुकानदार ने. त्याने काय म्हणाले, त्या दुकानदाराने, जिससे हम उसे खरीद कर लाए थे, ज्यांच्याकडे आम्ही त्यांना विकून घेतलेल्या होत्या. दुकानदार पशु पक्षियों को बेचता है ना. त्यांना काय म्हणाले, की दुकानदार जे आहेत ते पशु पक्षी यांना विकणार आहेत ना. तुम्ही बताओ. आणि त्यांनी सांगितले, तुम्ही सांगा, माँ बाप से दूर होकर बच्चे दुखी होते हैं की नाही. आई किंवा वडील बरोबर बच्चे जे खूपच दूर राहतात त्याबद्दल ते खूपच दुःख होतात की नाही, असं त्यांनी सांगितले किंवा विचारले. होते हैं दादी. मम्मी 4 दिन के लिए मुझे छोड़कर नानू के पास मुंबई गई थी, तो मुझे भी तो दुःख हुआ था. तेवढ्यात त्यांनी उत्तर दिले, की होतं आहे आजी, कारण की आई मला 4 दिन सोडून नानूचं गडी म्हणजे आजीचं घरी गेलेले होते तर मुंबईला. तर मला पण खूपच दुःख लागलेला होता, की मला एकटे सोडून इथे गेलेले आहेत. दादी दादी दुःख से मर जाते हैं. की तेवढ्यात ते जोरात म्हणाले, आजी आजी मला सांग, की म्हणजे दुःख जेव्हा होते तर लोकांचा मृत्यू होते काय. कभी कभी पीयूष. तेवढ्यात तो म्हणाले, कधी कधी होते पीयूष. सोनू भी मर सकता है. तेवढ्यात तो म्हणाला, सोनू त्यांचा पण मृत्यू होऊ शकतो का, असा त्यांनी प्रश्न विचारला. कारण की हा जो प्रश्न आहे ना त्यांचा खूपच मोठ्या प्रमाणे चालत होता आणि त्याला नाही कळत होता, की मी काय विचारत आहे, काय सांगत आहे, काय. कारण की ते खूपच छोटा मुलगा होता. सोनू भी मर सकता है ना. मर सकता है ना, त्यांना पुन्हा सांगितले, मर सकता है ना म्हणजे त्यांचा पण मृत्यू होऊ शकतो ना, असं त्याने सांगितलं. कैसे हट पकड़ लिया था पीयूष ने, घर में वो भी खरगोश पालेगा. आणि कसा हट्ट, हा जिद्द म्हणजे जिद्द घेतलेला होता पीयूष, की घरामध्ये मी खरगोश पाळणार
आहे. आता यापर्यंत आपणला सगळं समजलं आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. बघा, कैसे हात पकड लिया था पीयूषने. असं कसं जिद्द घेतलेला होता पीयूषने. घर में वो खरगोश भी पालेगा, आणि तेवढ्यात काय म्हणाले होता की घरामध्ये ते खरगोश पाळणार आहे. तोते का पिंजरा लाएगा, आणि तोता यांचा पिंजरा आणणार आहे. तविशा और शैलेश ने संग महरोली शैलेश के मित्र के बच्चे के जन्मदिन पर गए थे. तविशा आणि शैलेश हा संघ म्हणजे संघातून दोन एक दोघही त्यांचा महरोली शैलेश यांचा मित्र होता. त्यांचा मुलाचा जन्मदिन जन्मदिन होता. तिथे पीयूष पण गेलेला होता. उन लोग ने मंझोले नीम के पेड़ की डाल पर तोते पिंजरा लटका रखा था. आणि त्या लोकांनी काय केलेले होते, मंझोले निमाचा जे वृक्ष होते त्या डाळाशी म्हणजे तेव्हा त्यांचा जे शाखा होते त्यामध्ये तोता यांचा पिंजरा लटकून होता. जालीदार बड़े से बाकडे में उन्होंने खरगोश को पाल रखे थे. आणि जाळीदार, खूपच जाळीदार आणि खूपच मोठा बाकडा होता, त्यामध्ये त्यांनी खरगोश यांना पाळलेले होते. कळलं? हो. पीयूष को खरगोश और तोता चाहिए था. आणि पीयूषला खरगोश किंवा तोता हवे होता. तविशा और शैलेश ने बहुत समजाया. आणि तविशा आणि शैलेश यांना खूपच समजले होते की नाही करायचं, नाही करायचं, परंतु पीयूषने हट्ट पकडलेले होते की त्यांना हवे आहे. फ्लॅट में पक्षी पालना कठीण आहे. फ्लॅट मध्ये किंवा खोडीतून, खूपच मोठ्या खोडीतून पशु पालना आवश्यक नाहीये आणि खूपच कठीण आहे, तर त्यांना आपण नाही करू शकतो. कहा रखेंगे उन्हें, आणि म्हणाले होते की कुठे ठेवणार आपण तिला, असं. पण बाल्कनी में पीयूषने जगह ढूंढली. तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले होते की नाही, आपण त्यांना बाल्कनीमध्ये पीयूष यांनी जगा शोधलेली होती. तविशा ने उसकी बात काट उसे बहलाना चाहा. आणि तविशाने त्यांनी बात काटून त्यांना खूपच बहलाले होते, म्हणजे त्यांना वेगवेगळे खिडोणे किंवा वेगवेगळे हा सगळं सांगितले होते. पुरे दिन खामोश खरगोश बाकडे में नाही बंद रह सकते. आणि त्याने काय, पूर्ण दिवस आपण खरगोश यांना बाकड्यामध्ये नाही बंद करू शकतो. उन्हें कुछ समय के लिए खुला छोड़ना होगा. आणि त्यांना काही वेळासाठी आपल्याला खुला मोकळा सोडायचा आहे. छोटेसे घर में वे भागादौडी करेंगे. आणि हा खूपच छोटासा खोडी आहे, त्यामध्ये ते भागादौडी करणार आहे, असं त्यांनी सांगितले. सुसू छिची करेंगे तो उसकी टट्टी पेशाब कौन साफ करेगा. आणि जेव्हा ते छिची किंवा सुसू हा सगळं करणार आहे, तर त्याबद्दल त्यांचा पेशाब हा बद्दल त्यांचा साफसफाई कोण करणार आहे, असं त्यांनी सांगितले. आणि दादी करेगी. पीयूषने काय सांगितले होते, दादी म्हणजे आजी करणार. दादी पढ़ाने कॉलेज जाएगी तो उसके पीछे कौन करेगा. आणि जेव्हा आजी कॉलेज जाणार पढ़ण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी, तर कोणी करणार, त्यांच्या मागे कोणी करणार, असं त्यांनी सांगितले. स्कूल से घर आकर मैं कर लूंगा सारे घर हंस पडे. आणि त्याचबद्दल पीयूषने काय उत्तर दिले होता, स्कूल येणार बद्दल मी सगळं व्यवस्थित करणार किंवा साफसफाई करणार. त्याबद्दल सगळं जे घरीमध्ये होता ते खूपच जोरात हसू लागला होता की पीयूषला हे हवे आहे, त्यासाठी ती काय काय करत आहे आणि काय काय सांगत आहे की हा सगळं मी करणार, तर तुम्हाला काय करायचंय, फक्त घेऊन घ्यायचं आहे. तर याबद्दल हा जिद्द करून त्यांनी हा खरगोश पाळलेला होता. आणि आज असा स्थिती झालेला आहे, त्याला प्रश्न विचारून विचारून तू आपली आजीला खूपच सांगत आहे. आणि याबद्दल आपल्याला माहित झालं पाहिजे की पीयूष याने खरगोश का पाळलेला होता आणि का त्याला हवे होता. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपण जेव्हा घरातून काही प्राणी पाळतात, तर याप्रमाणे आपलं जे प्रेम होऊन जातात, तर त्यासाठी त्यांना काही असं घडतं किंवा असं होतं, तर याप्रमाणे आपल्याला खूपच दुःख होते. आणि याबद्दलही आपल्याला दुःख असं असतं की आपल्या जीवनात आपण असं करतो की कोणतंही मनुष्य जाणार किंवा माणूस गेलेले आहे, तर याप्रमाणे आपल्याला इतकं दुःख होतं की त्याप्रमाणे आपण नाही विचार करू शकतो. आणि याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की घरामध्ये तर आपण प्राणी पाळता, परंतु जेव्हा आपल्या बाहेर कोणाला बरोबर किंवा बाहेर असं प्राणी दिसतं, त्यांना कोणीही पाळू नाही शकता किंवा त्याला खायचं नाही हा, तर तुमच्याकडे जे पण हवे ते त्यांना देऊन द्या, तुम्ही नाही पाळू शकता. कधी कधी असं पण माणूस आपल्याला भेटत आहे की त्यांना जानवर नाही आवडते, त्यांना प्राणी नाही आवडते, तर याबद्दल हा त्यांचं मत आहे. परंतु आपण आपल्या समोर कोणी असा
प्राणी किंवा जानवर आहे त्यांना खूपच हवे आहे काहीतरी खायला किंवा त्यांना लागलेलं आहे, तर याबद्दल आपण त्यांचा मदत करू शकता. कारण की ते हा आपल्याबरोबर काही जाणार आहे तर आपण बोलू शकता. पण ते जानवर आहे, ते कधीही कोणाला काही नाही सांगू शकतं. तर याप्रमाणे अशाबद्दल कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जानवर भेटणार आहे, तर तुम्ही त्यांचा मदत करूया. कारण की ते नाही बोलू शकते. आपण समजून तर घेत आहे ना त्यांना. आणि हा बद्दल तुमच्या जे रिश्ता बनून जात आहे ना प्राणीबद्दल, ते तुम्ही पाहणार. पियुषबद्दल तुम्ही पाहणार आहे, की ते किती छोटा मुलगा आहे, परंतु त्यांना खूपच चांगल्या प्रमाणे ते करत आहे. कळलं? हो. धन्यवाद.